गोपाल कृष्ण भगवान की जय। सद्गुरु एकनाथ महाराज की जय। जागृती सुषुप्ती स्वप्न ती अवस्था होय भयन। तेद अखंड अनुसंधान निजोदे पूर्ण ठसावले अंगी। मना होता समाधान समाधाने अधिक भजन। पूर्ण मानले अनुसंधान ध्येय ध्याता ध्यान समरसे भजे। या ठिकाणी काय सांगतात आता नाथ महाराज की मना होता समाधान। मनाची उन्मनी अवस्था झाल्यानंतर त्या ठिकाणी समाधान प्राप्त होते आणि समाधान प्राप्त झाल्यानंतर शांती प्राप्त होते म्हणतात। समाधान म्हणजे शांती आणि समाधाने अधिक भजन। त्या ठिकाणी अखंड शांती प्राप्त होते आणि अखंड शांती प्राप्त झाल्यानंतर काय म्हणतात नाथ महाराज पूर्ण समाधाने अधिक भजन। पूर्ण बांधले अनुसंधान ध्येय ध्याता ध्यान समरसे भजे। पूर्ण बांधले अनुसंधान म्हणजे असं जे पूर्ण ध्यान आहे त्या ठिकाणी पूर्ण ध्यान फलद्रूप होऊन जाते। भगवंताचं ध्यान फलद्रूप होऊन जाते म्हणजे काय होते आपल्या प्रकृतीत असणारा जो अनाहत ध्वनी प्रगट होते आणि अनुसंधानाने तो अनाहत ध्वनी प्रगट झाल्यानंतर ध्येय ध्याता आणि ध्यान या तीनही गोष्टी समरस होऊन जातात। त्रिपुटी समाप्त होऊन जाते। ध्येय ध्याता आणि ध्यान ध्यान हे फलद्रूप झालं आणि भगवंताचा अनुभव प्राप्त झाला आत्मतत्वाचा अनुभव प्राप्त झाला त्यावेळेस ह्या तीनही गोष्टी समाप्त होऊन जातात। जे ध्येय आपल्या जीवनातलं आत्मस्वरूप प्राप्त करीन ध्याता म्हणजे आत्मतत्व जे प्राप्त करणारं चिंतन करणार आहे आणि ध्यान ज्याचं करून राहिलो तुम्ही आपण शब्दाचं ध्यान करून राहिलो परमात्म्याचं ध्यान करून राहिलो ते ध्यान फलद्रूप झालं म्हणजे या तीनही गोष्टी समाप्त झाल्या आता। ध्येय ध्याता आणि ध्यान हे त्रिपुटी समाप्त होऊन जाते। तुर्या साक्षी उन्मनी याही लाविल्या भगवत भजनी। जवरी अवस्थापनी आपणापणी मुकल्या नाही। या अवस्थाच आहे नुसत्या तुर्या आहे साक्षी आहे उन्मनी आहे ह्या नुसत्या अवस्था आहेत। ह्या अवस्था सुद्धा भगवंताच्या वजनात लावायला पाहिजे। जवरी अवस्थापनी आपणापणी मुकल्या नाही ह्या अवस्था सुद्धा मुकल्या पाहिजे म्हणजेच ध्यान हे फलद्रूप होण्याकरता ह्या अवस्था आहेत। या अवस्थेचं वर्णन सांगत राहिले आता नाथ महाराज। तुमच्या आपल्या ठिकाणी देहाची जी अवस्था आहे ती अवस्था बदलत चालते। ध्यानाची अवस्था बदलत चालते देहाची अवस्था बदलत चालते आणि जसा जसा तुम्हाला अनुभव प्राप्त होईल तसं तसं काय निर्माण होते तुमच्या ठिकाणी कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे आणि हृदय प्रगटे रामरूप अशी अवस्था निर्माण होते। तुकोबा म्हणतात काय होते कंठी प्रेम दाटे। तुकोबा तर म्हणतात की भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा। भक्ती आणि प्रेम ह्या दोन गोष्टी त्या ठिकाणी निर्माण झाल्या पाहिजे त्याच्याशिवाय ज्ञान नको। भक्ती आणि प्रेम ज्या ठिकाणी ज्या दिवशी आपल्या चित्तात निर्माण होईल त्या दिवशी ज्ञेय ज्ञाता आणि ज्ञान ह्या तीनही गोष्टी त्या ठिकाणी समाप्त होऊन जातील। काय म्हणतात त्या ठिकाणी आता नाथ महाराज काय तुकोबाचे शब्द आहेत भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवातया माझी। भक्ती आणि प्रेम नाही नुसतं ज्ञान जर प्राप्त झालं तर त्या ठिकाणी अभिमाने नाडिले तुका म्हणे वाया गेले। ज्ञानाचा अभिमान प्राप्त होते आणि ज्ञानाचा अभिमान प्राप्त झाल्यानंतर ते ज्ञान त्याला घातक ठरते। आलं का लक्षात। त्या ज्ञानानं त्याच्या ठिकाणी अहंकार प्राप्त होऊन त्याचं पतन होते म्हणतात। का बरं नुसतं ज्ञान जर प्राप्त झालं तरी जमत नाही त्याच्यामध्ये अभिमान प्राप्त होते माणसाने। भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा। भक्ती पाहिजे ज्ञानाच्या ठिकाणी
आणि भक्ती कशी आहे म्हणतात की सा तू अस्मिन परम प्रेम रूपा यल्लब्ध्वा पुमान शुद्धो भवती तृप्तो भवती आणि आत्मा रामो भवती. नारद महर्षी सांगून राहिले भक्तीची व्याख्या सांगली नारद महर्षीने. भक्ती कशाला म्हणतात की सा तू अस्मिन परम प्रेम रूपा यल्लब्ध्वा पुमान शुद्धो भवती तृप्तो भवती आणि आत्मा रामो भवती. सान कामयमाना निरोध स्वरूपत्वात यथा वज्र गोपिका नाम. 84 श्लोक आहे. नारद महर्षी 84 श्लोकात सांगून राहिले भक्तीचं वर्णन. काय सांगतात? यथा वज्र गोपिका नाम. अशी भक्ती कोणं केली ते म्हणतात गोपिकाईनं केली. ज्या गोपी होऊन गेल्या त्या गोपीनं केली एवढी मोठी पवित्र भक्ती. भक्ती आणि प्रेम त्याच्या ठिकाणी प्रेमाभक्ती होती. त्या भक्तीत प्रेम होतं. सा तू अस्मिन परम प्रेम रूपा. प्रेम सुख देई तेने विन नाही समाधान. तुकोबा म्हणतात भक्ती जर प्राप्त झाली माणसाच्या ठिकाणी तर त्या भक्तीच्या ठिकाणी काय पाहिजे म्हणतात प्रेम पाहिजे. नुसतं ज्ञान नाही. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. नुसतं ज्ञान प्राप्त झालं शब्दज्ञानानं कोणत्याही प्रकारचा उपयोग होणार नाही किंवा भगवंताची प्राप्ती होणार नाही. शब्दज्ञान किती दिवस पाठ केलं तरी सुद्धा आपल्या ठिकाणी त्या ज्ञानाचा अहंकार प्राप्त होते आणि ज्ञानाचा अहंकार प्राप्त झाला की माणसाचं पतन होते. भक्ती करता भक्ती करायची आहे. ज्ञान कशाकरता प्राप्त करायचं आहे? जीवनमुक्त अवस्था प्राप्त करण्याकरता ज्ञानाची प्राप्ती करायची आहे प्रत्येकाने. नुसतं ज्ञान व्यवहाराकरता जर प्राप्त केलं तर त्याची अधोगती होते. नाथ महाराज म्हणतात. पहा बरं नाथ महाराज पुढे फार सुंदर वर्णन सांगणार आहेत. आत्मज्ञान सांगता सांगता नाथ महाराज विशेष स्वरूपाने आत्मज्ञान सांगणार आहे पुढे. आता हे कवी नारायण सांगून राहिले या ठिकाणी आत्मज्ञान. काय म्हणतात आता? तुर्या साक्षी उन्मनी याही लाविल्या भगवत भजनी जोवरी अवस्थापनी आपणापणी मुकल्या नाही. या तीनही अवस्था मुकल्या पाहिजे. म्हणजेच तुर्या साक्षी आणि उन्मनी ह्या भगवंताच्या भक्तीत रममान झाल्या पाहिजे. ऐसे भावने विन उपजे भाव जो जो तात तो तात्काळ होय देव. मग अर्पणाचा नवला हो न अर्पिता पाहो स्वय होय. या ठिकाणी कवी नारायण सांगतात की राजा ऐसा भावनेविन उपजे भाव. असा भाव प्रगट करायला पाहिजे आपल्या चित्तात आणि सद्भावेची प्रगटे देव. सद्भाव ज्या दिवशी आपल्या ठिकाणी निर्माण होईल त्या दिवशी सद्भावानंच आपल्या ठिकाणी भगवंताची प्राप्ती होते. सद्भावेची प्रगटे देव. आणि असा जो सद्भाव आहे सद्भाव उपजल्यानंतर भावनेविन उपजे भाव म्हणजे भावना आपल्या ठिकाणी पवित्र भावना निर्माण झाली पाहिजे आणि सद्भाव निर्माण झाला पाहिजे. आणि सद्भावेची प्रगटे देव. आणि सद्भाव ज्या दिवशी आपल्या चित्तात निर्माण होईल त्या दिवशी आपल्या ठिकाणी भगवंताची प्राप्ती होईल. म्हणतात तो तात्काळ होय देव. मग अर्पणाचा नवला हो न अर्पिता पाहो स्वय होय. भगवंताला समर्पित करायची गरज राहील नाही. मग काय होते? त्याचं कर्मच ब्रह्म होऊन जाते. अलगा लक्षात? सकळ कर्मे ती झाली ब्रह्मार्पण. जन नोहे हा अवघा जनार्दन. ऐशा एकता निवती साधू जन एका जनार्दनी बांधली प्रेमातून. बांधली निजखून. दोन गोष्टी आहेत त्या ठिकाणी. प्रेम खून म्हणून राहिले किंवा निजखून म्हणून राहिले. नाथ महाराजचा अभंग आहे. काय म्हणतात? सकल कर्मे ती झाली ब्रह्मार्पण. सर्व कर्म ब्रह्माला समर्पित होऊन जातात. म्हणजे त्याचं भजन जे आहे ते ब्रह्मस्वरूप होऊन जाते. याला म्हटलं भक्ती. आणि हे भक्ती फलद्रूप करायची आहे प्रत्येकाला. आणि हे भक्ती जिवंतपणे फलद्रूप करायची आहे. मेल्यावर भक्ती आहे काय? नाही. मेल्यावर भक्ती कोणाची आहे? भोजनात आहे भक्ती आणि मरणात आहे मुक्ती पाषांड्याची. तुकोबा म्हणतात पाषांडीपणा आहे तो. मेल्यावर मुक्ती प्राप्त होईल म्हणणं. कारण हा पेपर जो आहे जिवंतपणे सोडायचा आहे. प्रत्येकाला जीवनमुक्त अवस्था प्राप्त करायची आहे. आणि हे जीवनमुक्त अवस्था प्राप्त करण्याकरताच तुम्ही आपण सर्व लोक या पृथ्वी तलावर आलो. आलं का लक्षात?
स्वरूपे मिथ्या केले स्वप्न, जागृती सोलून काढले ज्ञान. काय एक एक शब्द महत्वाचा लिहितात नाथ महाराजात. स्वरूपे मिथ्या केले स्वप्न, त्या भगवंताचं स्वरूप प्राप्त झाल्यानंतर असं हे मायेचं स्वप्न नष्ट होऊन जाते. हे स्वप्न आहे सर्व लोकायले. माया कशी आहे म्हणतात, या मायेमुळे तुम्ही आपण सर्व लोक स्वप्नात आहे आणि हे स्वप्न समाप्त होऊन जाते. भगवंताचं स्वरूप प्राप्त झाल्यानंतर हे माईक स्वप्न म्हणजे माया समाप्त होऊन जाते. माया नुरे जेव्हा विश्वब्रह्म होईल तेव्हा. मुक्ताबाईचा अभंग आहे. मुक्ताबाई काय म्हणतात की माया नुरे जेव्हा विश्वब्रह्म होईल तेव्हा. हे विश्वब्रह्म कधी होईल? ही विश्वव्यापी माया, तुकोबाचा शब्द आहे. काय म्हणतात तुकाराम महाराज की विश्वव्यापी माया तिने झाकोळली काया. या विश्वाला संपूर्ण मायेनं व्यापून टाकलं आणि ही माया काय करतात म्हणतात या ठिकाणी स्वरूपाची प्राप्ती झाली, भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर हे माया स्वप्न आहे. या मायेचं स्वप्न समाप्त होऊन जाते म्हणजे माया संपून जाते. या देहाची माया सुद्धा संपून जाते. जागृती सोलून काढले ज्ञान, जागृती सोलून काढले ज्ञान. हे ज्ञान सुद्धा त्या ठिकाणी सोलून काढलं म्हणजे या ज्ञानामुळे आपल्या ठिकाणी जागृत अवस्था प्राप्त झाली. तुकोबा काय म्हणतात, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या. नामदेव महाराजचा अभंग आहे. काय म्हणतात, भावेच्या उठा जागे वारे आता. लोक झोपेल आहे काय? नाही, झोपेल नाही. झोपीचं सोंग घेतलं लोकांनी. कारण विषयाच्या आसक्तीनं प्रत्येक मनुष्य विषयात झोपून गेला. आता त्याला जागी करून राहिले संत महात्मे. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, आणि चुकवा व्यथा जन्माच्या. ही जन्ममरणाचं अनिवार्य दुःख आहे. जन्ममरण परंपरेचं अनिवार्य दुःख समाप्त करून टाका असं संत महात्मे प्रत्येकाला काय सांगून राहिले? उपदेश सांगून राहिले. जागृती सोलोनी काढिले ज्ञान. जागृती झाली म्हणजे जागृत झाला पाहिजे मनुष्य. आणि जागी झाल्यानंतरच काय होते, आपल्या ठिकाणी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जर जागी झाला. सर्व लोक आता मायेच्या ठिकाणी जागी आहे. रात्रंदिवस काय म्हणतात, सगळे लोक मायेच्या ठिकाणी जागी आहेत. लोक रात्री सुद्धा मायेत आहेत, दिवसाही सुद्धा मायेत आहेत. पण स्वस्वरूपाच्या ठिकाणी जागृत झाल्यानंतर, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जागी झाल्यानंतर काय होतं म्हणतात, त्याच्या ठिकाणी जागृती सोलून काढले ज्ञान. हे पवित्र ज्ञान त्याच्या ठिकाणी प्राप्त होऊन जाते आत्मतत्वाचं. निवडोनी सुषुप्ती सुख समाधान, ती ते पूर्ण एकत्र गेले. सुषुप्ती म्हणजे गाढ झोप आहे. कशाची झोप लागली लोकांना? विषयाच्या ठिकाणी सगळी विषयाची झोप लागून गेली. आत्मसुखाच्या ठिकाणी सर्व लोक झोपेला. या निशा सर्व होताना सा निशा पश्यतो मुनी. ज्या ठिकाणी रात्री झोपणारे लोक आहेत त्या ठिकाणी रात्री संत महात्मे जागी असतात. रात्रभर संत महात्मे जागी असतात. आणि विषयाच्या ठिकाणी संत महात्मे झोपेला आहे आणि विषयाच्या ठिकाणी सर्व लोक जागी आहे. एवढाच फरक आहे. म्हणून या ठिकाणी काय म्हणतात, या निशा सर्व होताना सा निशा पश्यतो मुनी. ज्या ठिकाणी लोक झोपेला आहे त्या ठिकाणी संत महात्मे जागी आहे आणि संत महात्मे ज्या ठिकाणी जागी आहे त्या ठिकाणी सर्व लोक झोपेला आहे. ती ते पूर्ण एकत्र गेले, तये स्वरूपी सगळे मन, स्वयेची करी निजात्म अर्पण. तये स्वरूपी सगळे मन, स्वयेची करी निजात्मार्पण. ते तिचे सुख समाधान, भक्त सज्ञान जानती स्वये. त्या स्वस्वरूपाचं जे ज्ञान आहे आणि त्या स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर निजात्म समाधान म्हटलं झाले. आणि असं समाधान प्राप्त झाल्यानंतर भक्त सज्ञान जाणते स्वये. असं जे पवित्र ज्ञानाचं जे सुख आहे आणि मुक्तीचा सोहळा जो आहे तो सोहळा फक्त संत महात्मे पाहतात. कोणता सोहळा पाहतात? मुक्तीचा सोहळा जिवंतपणे पाहायचा आहे प्रत्येकाने. या परी मानसिक जाण सहज स्वरूपी होय अर्पण. आता इंद्रियांचे समर्पण ऐकते लक्षण, होय ते लक्षण ऐकराया.
काय सांगतात आता नाथ महाराज या ठिकाणी, या परी मानसिक जाण. मानसिक म्हणजे आपल्या मनाची अवस्था जी आहे, ती अवस्था मानसिक कर्म म्हटलं त्याला. सहज स्वरूपी होय अर्पण. आपलं मानसिक कर्मसुद्धा भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी सहजपणे अर्पण होऊन जाते. आता इंद्रियांचे समर्पण होय ते लक्षण ऐकराया. आता इंद्रियांचं समर्पण सांगून जाईल नाथ महाराज या ठिकाणी. आता काय म्हणतात, दीपू लाविजे गृहाभितरी तोची प्रकाशे गवाक्षद्वारी. आपण घरात जर दिवा लावला म्हणतात तर काय होते म्हणतात, त्याचा प्रकाश सगळ्या दूर पडते. तेवी मनी प्रगटल्या श्रीहरी तोची इंद्रियांतरी भजनानंदो. तसं आपल्या प्रकृतीत भगवंत प्रगट झाल्यानंतर म्हणजे आत्मतत्व प्रगट झाल्यानंतर त्याचा जो आनंद आहे, भजनानंद म्हटलं त्याला. नाही त्या आनंदाशी जोडा. आणि तो आनंद आहे, त्या आनंदाने कोणत्याही दुसरा जोडा नाही. परमानंद जर त्याला म्हटलं परमानंद. आणि तो परमानंद ज्यावेळेस प्रगट होते त्यावेळेस त्याची इंद्रियसुद्धा भजनानंदात विलीन होऊन जातात. तेची इंद्रिय व्यापार सांगितले सविस्तर. स्वाभाविक इंद्रिय व्यवहार भजन तत्पर परब्रह्मे. आणि स्वाभाविक इंद्रियाचा स्वभाव आहे. कारण इंद्रियाचा राजा मन आहे. आणि मन त्या ठिकाणी उन्मनी अवस्थेत गेल्यानंतर ही इंद्रियसुद्धा त्या ठिकाणी काय होतात, स्वाभाविक परब्रह्म स्वरूपाच्या भजनाच्या ठिकाणी लवलीन होऊन जातात. जव दृष्टी देखे दृश्यते तव देवोची दिशे तेथे. या परी दृश्य दर्शनाते अर्पी भजन सत्ये दृष्टीचा विषयो. अशी पवित्र दृष्टी निर्माण होती त्या ठिकाणी. आणि आपली दृष्टी उघडल्यानंतरच तुमच्या आपल्या ठिकाणी काय होते म्हणतात, ज्ञानाची दृष्टी उघडल्यानंतरच हे आपल्याला दिसते. दृश्य द्रष्टा आणि दर्शन म्हटलं त्या ठिकाणी. असं भगवंताचं दर्शन करायचं आहे. दृश्य द्रष्टा आणि दृष्टी देखता तिन्ही एकवटी. सोजे ब्रह्मार्पण ते दृष्टी भक्त जगत जेठी या परी अर्पी. तिन्ही गोष्टीनाथ महाराज सांगतात होता या ठिकाणी. दृश्य द्रष्टा आणि दृष्टी म्हटलं या ठिकाणी. ज्यावेळेस भगवत चिंतन करता करता आपल्या ठिकाणी ज्ञानदृष्टी प्राप्त होते. आणि ज्ञानदृष्टी प्राप्त झाल्यानंतरच आपल्या ठिकाणी काय होते, तो द्रष्टा भाव समाप्त होऊन जाते आणि दृश्य त्या ठिकाणी प्रगट होते. दृश्य म्हणजे असं भगवत स्वरूप निर्माण होते त्या ठिकाणी. काय होते म्हणतात, सहजे ब्रह्मार्पण ते दृष्टी भक्त जगत जेठी या परी अर्पी. दृश्य प्रकाशी दृश्यपणे तेची दृष्टी माझी होय देखणे. ऐशेनी अभिन्नपणे दर्शनार्पणे भक्ती भजती भक्त. हे एकपणे तीनही भाग तिन्ही माझी एक अंग. ऐशे जे देखणे जंग त्याशी अर्पण संग सहजे अर्पी. याला म्हटलं सहज भक्ती, याला म्हटलं सहज समाधी. आणि अशी जे सहज समाधी आहे ते सहज समाधी भक्त या ठिकाणी प्राप्त होऊन जाते. हे एकपणे तीनही भाग तिन्ही माझी एक अंग. ऐसे जे देखणे जंग त्याशी अर्पण संग सहजे अर्पी. नाना पदार्थ प्रांजळे नीच नव्हे देखती डोळे. परी अर्पणाचे सोहळे निजात्म मेळे अर्पिती सोये. अशा रीतीने भगवंत सांगून राहिले की उद्धवा, असं जर निजात्म स्वरूप म्हणजे भगवंताचं स्वरूप आत्मस्वरूप ज्यावेळेस प्राप्त होते त्यावेळेस आत्मस्वरूपाचं वर्णन या ठिकाणी कवी नारायण सांगून राहिले की राजा, आपल्या ठिकाणी आत्मस्वरूप प्राप्त झाल्यानंतर काय परिणाम होत त्याचा म्हणता, त्याचा परिणाम सांगून राहिला. या परिदृष्टीचे दर्शन भक्त करीती ब्रह्मार्पण. आता श्रवणाचे अर्पण अर्पिते लक्षण ऐकराया. आतापर्यंत दृष्टीचं वर्णन सांगलं.
आता दृष्टी प्रकट झाल्यानंतर त्या दृष्टीनं भगवंताचं दर्शन होते आणि भगवंताचं दर्शन ज्या दृष्टीनं झालं ते दृष्टी पवित्र होऊन जाते. काय म्हणतात, त्याच्या दृष्टीनं अनेक लोक तरुण जातात. आता श्रवणाचं वर्णन सांगतात महाराज की जो बोला ते बोलविता. काय म्हणतात त्या ठिकाणी, आता जो बोला ते बोलविता तोची श्रवणी झाला श्रोता, तोची अर्था बोधू जाणता तेने ब्रह्मार्पणता सहजची. जो आपल्या प्रकृतीत बोलणार आहे, म्हणजे ज्याच्यापासून आपल्या प्रकृतीत शब्दसृष्टी निर्माण होऊन राहिली, आपल्या प्रकृतीतून शब्द बाहेर निघून राहिले, तोच श्रवणाच्या ठिकाणी श्रोता झाला म्हणतात. तोच आपल्या कानाच्या ठिकाणी म्हणजे श्रवणाच्या ठिकाणी ऐकणारा झाला. तोची अर्थ बोधू जाणता तेने ब्रह्मार्पणता सहजची. आणि त्याचा अर्थ जो आहे बोल्याचा, तो बोल्याचा अर्थ सुद्धा त्या ठिकाणी प्रगट करणारी जे देवता आहे आपल्या कानाच्या ठिकाणी, तोच परमात्मा आहे. शब्दो शब्दत्वे जव उठी तव शब्दविता प्रगटे पाठी पोठी, तेने अकृत्रिम भजन उठी, तेने अकृत्रिम भजन उठी ब्रह्मार्पण मिठी श्रवणी पडे. काय सांगता नाथ महाराज, विषय थोडा उंच उंच सांगून राहील नाथ महाराज. आता कवी नारायण सांगून राहिले आत्मज्ञान जनक राजाने, उंच विषय सांगून राहिले आज आत्मज्ञानाचा. आणि आत्मज्ञान हे जे आहे त्या स्वरूपाच्या प्राप्तीचं जे ज्ञान आहे ते ज्ञान तिथपर्यंत भगवंत सांगून राहिले, कवी नारायण सांगून राहिले. कारण जगाचे पहिले गुरु आहे, संपूर्ण जगाचे पहिले गुरु आहे कवी नारायण. आणि कवी नारायणच आत्मज्ञान सांगून राहिले सगळ्या जगाले. आणि कवी नारायण काय सांगता या ठिकाणी, आता शब्दू शब्दत्वे जाऊ उठी. कारण शब्द ज्ञान सांगून राहिले. आता शब्द जर आपल्या प्रकृतीत निर्माण झाला, शब्दू शब्दत्वे जाऊ उठी, आपल्या प्रकृतीत जर शब्द प्रगट झाला म्हणतात. कोणता शब्द प्रगट झाला? जो अनाहत ध्वनीचा शब्द प्रगट झाला. अनेक शब्द आहे आपल्या देहात, आपण जे बोलून राहिलो हे वाचिक शब्द आहे, हे 52 शब्द आहेत. किती शब्द आहेत आपल्या प्रकृतीत? आपण जे बोलून राहिलो हे शब्दसृष्टी आहे. पण याच्या आत जे आहे या प्रकृतीत जे शब्द आहे, अखंड ध्वनीचे जे शब्द आहेत, तो अखंड ध्वनीचा शब्द ज्या दिवशी प्रगट होईल म्हणतात, तो शब्द ज्या दिवशी प्रगट झाला तव शब्दविता प्रगटे पाठी पोटी. शब्दविता म्हणजे ज्याच्यापासून शब्द निर्माण होऊन राहिले तो आपल्या पाठीपोटी म्हणजे आपल्या प्रकृतीत प्रगट होते. तेथे अकृत्रिम भजन उठी ब्रह्मार्पण मिठी श्रवणी पडे. काय सुंदर सांगून राहिले नाथ महाराज आत्मज्ञानाचा. तेने अकृत्रिम भजन, अकृत्रिम भजन म्हटलं या ठिकाणी तोंडानं बोलायचं नाही किंवा शब्दानं सांगायचं नाही. त्या ठिकाणी शब्दसुद्धा थांबून गेले. पण आपल्या प्रकृतीतलं जे अनाहत ध्वनी आहे, नामदेव महाराज अभंग लिहितात, अनुहात वाजती टाळ अनुक्षीर गीत रसाळ अनुभव तन्मय सकळ नामा म्हणे केशव कृपाळुवा. असे जे अनाहत ध्वनीचे शब्द आहे ते 10 प्रकारचे नाद प्रगट होतात. आणि 10 प्रकारच्या नादातून हा 11वा नाद आहे. नाथ महाराज या शब्दाचं वर्णन सांगत राहिले आता या ठिकाणी कवी नारायण. आणि हा जो शब्द निर्माण होऊन राहिला त्याला म्हटलं शब्द बोला सवे अर्थवाडी. शब्द बोला सवे अर्थवाडी तव शब्दविता घे शब्दार्थ गोडी. तेने हरी भजनी आवडी सोय उडी गाडी श्रवणार्पणेशी. शब्द जव कानी पडे तव शब्दार्थे भजन वाढे. बोलवित्याच्या अंगा घडे अर्पण उघडे करिताची. बोलवित्याच्या अंगा घडे, जो शब्द निर्माण होऊन राहिला आपल्या देहात याने सार शब्द म्हटलं, तो जर प्रकट झाला म्हणतात तो शब्दार्थानं आपल्या ठिकाणी भजन घडते. तो शब्दच प्रगट झाल्यानंतर तो शब्द त्या ठिकाणी अखंड प्रगट होते आणि अखंड भजन तयार होते आपल्या देहात. म्हणता लक्षात. शब्द जव कानी पडे तव शब्दार्थे भजन वाढे. बोलवित्याच्या अंगा घडे अर्पण उघडे करिताची. तो शब्द म्हणजे कीर्तन आहे. हेच कीर्तन करायचं सांगलं मग तुकोबानं. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. कोणतं कीर्तन केलं नामदेव महाराजांनी?
हे भगवंताच्या भक्तीचं जे कीर्तन आहे, बाह्य कीर्तन 2 तास, बाह्य कीर्तन 2 तास, आणि आपल्या प्रकृतीत जे कीर्तन चालू आहे ते अखंड सुरू आहे. तुम्ही झोपले तरी ते कीर्तन चालू आहे. अखंड कीर्तनापर्यंत जायचं आहे प्रत्येकाने. आणि त्या कीर्तनाचं वर्णन सांगून राहिले या ठिकाणी नाथ महाराज. आज कवी नारायण सांगून राहिले, शब्द बोला सवे अर्थवाडी. त्याचा जो शब्द निर्माण झाला आपल्या देहात, तो शब्दविता घे शब्दार्थ गोडी. तेथे हरी भजनी आवडी, स्वये उठी गाडी श्रवणार्पणेशी. शब्द जव कानी पडे, तव शब्दार्थे भजन वाढे. बोलवित्याच्या अंगाघडे अर्पण उघडे करताची. बोलाशी जे बोलविता, बोलाशी जो बोलविता, त्याशी दृढ केली एकात्मता. ते भजन चढे श्रवणाच्या हाता, ब्रह्मार्पणता निजबोधे. बोलाशी बोलविता, आपल्या प्रकृतीत जो शब्द निर्माण होऊन राहिला, तो शब्द बोलणारा जो आहे तो परमात्मा आहे. आणि तो परमात्मा ज्यावेळेस प्रगट होते म्हणतात, त्यावेळेस ब्रह्मार्पणेशी सहजरीतीनं आपल्या ठिकाणी ब्रह्मार्पण अवस्था प्राप्त होते. सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण. जन नोहे हा अवघा जनार्दन, पैसे ऐकता नेवती साधू जन. एका जनार्दनी बांधली बीज कुंडला. काय लिहितात नाथ महाराज त्या ठिकाणी? आता असं शेवटचं सांगून राहिले या ठिकाणी नाथ महाराज. आता आपल्या प्रकृतीत ज्यावेळेस शब्द प्रकट होईल त्यावेळेस काय म्हणतात, जन नोहे हा अवघा जनार्दन, सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण. जन नोहे हा अवघा जनार्दन, पैसे ऐकता नेवती साधू जन. एका जनार्दनी बांधली निज खून सांगून राहिले आपल्या देहातली. नाथ महाराज काय म्हणतात, हे खून सांगून राहिले आपल्या देहातली की या ठिकाणी आहे ते परब्रह्मस्वरूप. ऊर्ध्व मूल मदशाख, ऊर्ध्व आहे त्याचं म्हणजे वर आहे आपल्या देहात. ऊर्ध्व मूल मदशाखम अश्वत्थम प्राउरव्ययम, छन्नांशी यस्य पर्णानी यस्तम वेदस वेदवित. असं जे भगवंत